तुम्ही जर व्यायाम करत असाल ना, तर ही एक कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे. व्यायाम करताय फिट राहण्यासाठी, तर फिट राहायचं आहे ना, तर त्याला व्यायाम तर गरजेचा आहे, पण त्याला 80% न्यूट्रिशन म्हणजे खाणं महत्त्वाचं आहे. 20%च व्यायाम महत्त्वाचा आहे. तुम्ही जर म्हणत असले ना, की आज चांगला घाम आला आहे आणि खूप भारी व्यायाम झाला आहे, तर ही कन्सेप्ट कोणत्याही शास्त्रात बसत नाही, की तुम्हाला घाम आला म्हणजे तुमचा व्यायाम झाला आहे. व्यायाम होणं म्हणजे काय, का तुमच्या शरीराच्या सगळ्या गोष्टी रिकवर होणं, आणि घाम येणं म्हणजे काय, का तुमच्या शरीराचं एक टेम्परेचर मेंटेन करणं. जर तुमचं टेम्परेचर मेंटेन करणारी पद्धत जी काय सिस्टम आहे, तिला जर आपण फॅट लॉस म्हणत असलं किंवा वेट लॉस म्हणत असलं ना, तर आपलं जे काय प्रोग्राम चालू आहे ना, हा चुकीच्या पद्धतीनं चालला आहे. तर आपल्याला चुकीच्या पद्धतीनं न्यायचं नाही, चांगल्या पद्धतीनं न्यायचं. त्यासाठी ना तुम्हाला जे काय व्यायाम करताय, तर तो योग्य व्यायाम झाल्यानंतर घाम येतोच आहे, पण घामावरून तुम्ही व्यायाम ठरवू नाही शकत.